शिवरायांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून पोलिसांनी अटक केली। प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने तो फेटाळलाय। दरम्यान महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता। चला तर जाणून घेऊया प्रशांत कोरटकर याच्याविषयी। तो नेमकं कोण आहे, पोलिसांनी त्याला कसं अटक केलंय, महाराष्ट्रात नेमकं काय वाद सुरू आहे। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्रशांत कोरटकर गेल्या 25 वर्षापासून नागपुरात पत्रकार म्हणून कार्यरत आहे। एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीमध्ये विदर्भ ब्युरो चीफ होता। त्यानंतर एका दुसऱ्या न्यूज चॅनलला विदर्भ चीफ म्हणून काम केलंय। त्यानंतर माझा विदर्भ नावाचं स्वतःचं YouTube चॅनल सुद्धा काढलंय। सध्या तो याच चॅनलचं संपादक म्हणून काम करतो। राज्यातील अनेक मोठ्या IAS IPS अधिकाऱ्यांसोबत कोरटकर याचे अत्यंत जवळचे संबंध आहेत। अनेक राजकीय नेत्यांसोबतही त्याचे जवळचे संबंध आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या जवळचा असल्याचं सांगून मंत्रालयात अनेक कामं केल्याचंही म्हटलं जात आहे। कोरटकर हा मर्सिडीज कार, महागडे मोबाईल वापरतो। नागपुरातील मनीष नगर परिसरात सध्या तो राहत असून त्याच्या परिवारात पत्नी आणि एक मुलगी आहे। अलीकडच्या काळात ज्योतिष विद्या शिकली असल्याचं सांगून अनेक मोठे नेते आणि अधिकाऱ्यांना सल्ले देऊन नावलौकिक कोरटकर यांनी मिळवलंय। कोरटकर नेहमी IPS अधिकाऱ्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो। तसंच मुंबई, पुणे, इंदोर येथे त्याचे अलिशान कार्यालय असल्याचं देखील तो सांगतो। 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:08 कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन केला होता। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती। इंद्रजित सावंतांचा नंबर त्याने कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून मिळवल्याची माहिती समोर आली आहे। 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कोरटकरने 27 फेब्रुवारीला एक व्हिडिओ तयार करून माफी मागण्याचा प्रयत्न केला। 28 फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केली। कोल्हापूर पोलिसांनी म्हणणं मांडण्याआधीच त्याला जामीन मंजूर झाला। कोल्हापूर पोलिसांनी त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली। 18 मार्चला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता। पण अटकेच्या भीतीने तो दुबईला पळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून प्रसार माध्यमांमध्ये सुरू होती। दुबईतील त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते। यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, प्रशांत कोरटकर तेलंगणात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। हा भामटा तब्बल महिनाभर फिरत होता। त्याला फार उशिराने अटक झाली आहे, पण अटक झाली हे महत्त्वाचं आहे। मी याविषयी पोलिसांचे आभार मानतो। या प्रकरणी नागपूर पोलिसांच्या कारभारावर मी सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करत होतो। त्यांच्यामुळेच तो नागपुरातून हैदराबादला फरार झाला। आता राहुल सोलापूरकर हा मोकाट राहता कामा नये, असं देखील त्यांनी म्हटलंय। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन करून त्यांना जे काही धमकी दिली होती त्याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा। आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वन इंडिया मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।